पहा मित्रांनो, इतिहास GS1 मध्ये एक सराव प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे। जसं की माहिती आहे की 2025 चा जो काही राज्यसेवेचा मुख्य परीक्षा असणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे। त्याचे फॉर्म पण आता निघालेले आहे। तुम्ही 28 तारखेपासून ते फॉर्म या ठिकाणी भरायला सुरुवात करतात। परंतु अभ्यास जो आहे हा अभ्यास करत असताना आता सध्या तुम्ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असं दोन्हींचं सांगड घालूनच अभ्यासाला सुरुवात करा। कारण पूर्व परीक्षा जर नापास झाला तर मुख्य परीक्षा काही तुम्हाला देता येणार नाहीये। त्यामुळे पूर्व परीक्षेवर पण तेवढाच फोकस या ठिकाणी ठेवायचा। पूर्व परीक्षेचा अभ्यास करता करता मुख्य परीक्षेला विसरायचं नाही। त्यामुळे लिखाण सराव जो आहे हा आपला सातत्याने तशाच पद्धतीने चालू ठेवला पाहिजे। आणि लिखाण सरावासाठी सर्वात पहिलं काय काम केलं पाहिजे आपण केलं पाहिजे ते म्हणजे UPSC चे प्रिवियस इयर क्वेश्चन जे आहे ते आपण चेक करणं गरजेचं आहे। आणि ते प्रश्न आपल्याला कसे सॉल्व्ह करता येईल यावर आपल्याला काम करावं लागणार आहे। तर त्याच पद्धतीने हा एक महत्त्वाचा प्रश्न UPSC ने 2024 च्या GS1 च्या पेपर मध्ये विचारलेला आहे। तर तो व्यवस्थित एकदा पाहून घेऊ आपण आणि त्यानंतर हा प्रश्न कशा पद्धतीने लिहिला गेला पाहिजे त्याच्यावर आपण त्या ठिकाणी चर्चा करूया। आता बघा, प्रश्न जो आहे हा 150 शब्दांमध्ये इथे विचारलेला आहे, ठीक आहे ना। तर 150 शब्दांमध्ये या ठिकाणी प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे। 2024 चा प्रश्न आहे। पहा प्रश्न काय आहे आधी वाचून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपल्या डोक्यामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे। बघा प्रश्न आहे, वैदिक काळापासून नंतरच्या ऋग्वैदिक काळापासून नंतरच्या म्हणजेच उत्तर वैदिक, नंतरच्या म्हणजेच इथे या ठिकाणी आहे उत्तर वैदिक कालखंड आहे ना, उत्तर वैदिक काळ। पहा ऋग्वैदिक काळापासून ते उत्तर वैदिक काळापर्यंत समाज आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात जे झालेले बदल आहेत ते अधोरेखित करायचं आहे। म्हणजे वैदिक काळापासून ते उत्तर वैदिक काळापर्यंत जेव्हा भारतीय सामाजिक जीवन जातं तर त्या काळामध्ये जो काही समाजामध्ये सामाजिक बदल झाला आणि आर्थिक बदल झाला त्यावर इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे। आणि 150 शब्दांमध्ये हा प्रश्न या ठिकाणी लिहायचा आहे। आता बघा, जर का आपण आपला सिलेबस जर पाहिला तर त्या सिलेबस मधला कोणता घटक आहे की ज्या घटकावर हा प्रश्न विचारला आहे। तर पहिलाच आपला जो घटक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्राचीन भारतातील कला आणि स्थापत्य हा घटक आहे। मात्र हा प्रश्न कला आणि स्थापत्यावर नाहीये, तर हा प्रश्न संस्कृतीवर आहे है ना। म्हणजे आपल्या सिलेबसचं नाव जर आपण पाहिलं तर सिलेबस काय सांगतो आपल्याला, पहिला मुद्दा जो आहे प्राचीन भारतातील कला, स्थापत्य, संस्कृती आणि त्याचबरोबर साहित्य यातील विविध रूप अशा पद्धतीचा आहे। तर म्हणजे हा जो काही घटक आहे हा कशावर आधारित आहे तर लक्षात घ्या, संस्कृती जी आहे तर त्या संस्कृतीशी संबंधित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे। मग प्राचीन कालखंडामध्ये कोणकोणत्या संस्कृती होत्या तर त्यामध्ये एक आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे इंडस व्हॅली आहे ना, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की जे आपण सिंधू सभ्यता म्हणतो। आणि दुसरी जी आहे ती म्हणजे आर्य सभ्यता आहे किंवा आर्य संस्कृती आहे। तर हा प्रश्न आर्य संस्कृतीशी संबंधित आहे, हा मुद्दा लक्षात घ्या। म्हणजे आपल्याला एन्शंटचा अभ्यास करत असताना बस आर्ट अँड कल्चर नाही करायचं, तर आपल्याला या ठिकाणी संस्कृती पण करणं गरजेचं आणि साहित्यावर पण आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे। तर हा प्रश्न जो आहे हा संस्कृतीशी संबंधित आहे। आता बघा, नेहमीप्रमाणे जर एखादा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तर आधी तर तुम्ही काय करा, त्याचं स्ट्रक्चर आपल्या डोक्यामध्ये या ठिकाणी आणा। काय प्रश्न विचारलाय आणि उत्तर कशा पद्धतीने लिहायचं हे लक्षात घ्या। आता बघा, जनरली उत्तर लिहित असताना आपण हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये जे काही घटक दिलेले आहेत ते तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये आले पाहिजे, अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही या ठिकाणी प्लॅनिंग करायचं। मग आता इथं जर आपण पाहिलं तर इंट्रोडक्शन जो आहे हा पहिलाच आपला या ठिकाणी काय असणार आहे, इंट्रो, ठीक आहे। मागे सांगितल्याप्रमाणे की कधी त्या ठिकाणी पेपरमध्ये असा शब्द लिहायचा नाही, उत्तर लिहित असताना इंट्रोडक्शन असं लिहायचं नाही किंवा प्रस्तावना मराठीत असं लिहायचं नाही, थेट उत्तराला सुरुवात करायची। मग आता उत्तराला सुरुवात करत असताना तर आधी तर आपण जो काही ऋग्वैदिक काळ आणि उत्तर वैदिक कालखंड जो आहे तर तो कोणता कालखंड आहे हे सांगणं गरजेचं, तो काळ डिफाईन करणं खूप जास्त गरजेचं आहे। मग आपल्याला पाहायला भेटतं की इसवी सन पूर्व 1500 BC पासून ते साधारणतः 600 BC पर्यंतचा जो कालखंड आहे हा कालखंड याला आपण या ठिकाणी आर्य संस्कृतीचा कालखंड म्हणून या ठिकाणी संबोधतो। मग या काळामध्ये आपल्याला दिसून येतं की दोन कालखंड पडले जातात। आर्य संस्कृती या काळामध्ये होती। मग एक कालखंड आहे ज्याला आपण ऋग्वैदिक कालखंड म्हणतो। जो ऋग्वैदिक कालखंड आहे तो म्हणजे 1500 BC पासून ते साधारणतः 1000 BC चा कालखंड आणि त्यानंतरचा जो आहे तो म्हणजे 1000 BC पासून ते 600 BC चा कालखंड। तर अशा प्रकारे हे वैदिक आणि उत्तर वैदिक कालखंड आपल्याला पडले जातात, ठीक आहे।
आता प्रश्न विचारला की या काळामध्ये जे काही सामाजिक आणि आर्थिक बदल झाले ते कशा पद्धतीने झाले ते तुम्हाला इथं अधोरेखित करायचंय. मग इथं तुम्ही हेच पद्धतीने लिहा की भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक कालखंड जो आहे हा वैदिक कालखंड इसवी सन पूर्व 1500 पासून ते इसवी सन पूर्व 600 BC पर्यंतचा कालखंड या ठिकाणी मानला जातो. या काळामध्ये वैदिक आणि उत्तर वैदिक असे दोन भाग या ठिकाणी पडले जातात. ठीक आहे. मग आता या काळामध्ये वैदिक काळापासून उत्तर वैदिक काळामध्ये सामाजिक जीवन जात असताना यात विविध प्रकारचे सामाजिक आणि आर्थिक बदल झाले. बस एवढं साधी सोपी सरळ भाषेमध्ये तुम्हाला याचं इंट्रोडक्शन या ठिकाणी करायचं. जितकं सोपं असेल तितकं चांगलं आहे, लक्षात घ्या. कारण तुम्ही जर इथं अलंकारिक भाषा जर काय वापरत बसला, एखाद्या रामायण महाभारताचा जर दाखला देत बसला तर प्रॉब्लेम होऊन जाईल, है की नाही. काही लोकांना असती सवय की ते उगाचच गायत्री मंत्र लिहित बसतात, है की नाही. तर तसलं काही लिहायचं नाहीये. तर जे विचारलेलं आहे तेच लिहायचं. ठीक आहे. तर मग इथं इंट्रोडक्शन सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी करायचं आणि त्याच्यामध्ये बस एवढं म्हणायचं की या काळामध्ये खूप जास्त सामाजिक आणि आर्थिक बदल या ठिकाणी झाले. आता बघा, प्रश्नाचं उत्तर लिहित असताना दोन प्रकारच्या पद्धती आहेत. एक तर तुम्ही थेट पॅराग्राफ करा, अदरवाईज तुम्ही टायटल द्या. पॅरा करा, 2 पॅरा करा, 150 शब्द विचारले त्यामुळे खूप जास्त पॅरा करून उपयोग नाहीये. तर तुम्ही काय करा की एक तर 2 पॅरा करा, एका पॅरामध्ये सामाजिक बदल लिहा आणि दुसऱ्या पॅरामध्ये या ठिकाणी आर्थिक बदल जे झाले ते तुम्ही लिहा. किंवा असं पण करू शकता, टायटल देऊ शकता. जसं की आपण म्हणू शकतो की या काळात झालेले सामाजिक बदल. ठीक आहे ना. तर मग या काळामध्ये झालेले सामाजिक बदल जे आहे तर त्याचं या ठिकाणी टायटल तुम्ही थेट पद्धतीने या ठिकाणी देऊ शकता. मग सामाजिक बदल जे आहे तर ते पण तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. आता बघा, सामाजिक बदलामध्ये काय महत्वाचा बदल या काळामध्ये दिसून येतो. तर पहिला जो काय बदल आहे, आता बघा प्रश्न विचारला वैदिक काळातून उत्तर वैदिक काळात जात असताना बदल. तर वैदिक कालखंड लिहित नाही बसायचं. वैदिक काळात काय होतं ते लिहित नाही बसायचं. फक्त बदल जो आहे तो बदल विचारलेला, त्यामुळे बदलच फक्त इथं लिहायला पाहिजे, हे लक्षात घ्या. मग बदलामध्ये पहिला सामाजिक बदल काय आपल्याला दिसून होतो. तर या कालखंडामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे ही चातुर्वर्ण व्यवस्था या ठिकाणी उदयास आली. ठीक आहे ना. तर सामाजिक बदलांमध्ये चातुर्वर्ण व्यवस्था या कालखंडामध्ये उदयास आलेली आहे, हे इथे या ठिकाणी दिसतंय. दुसरं महत्वाचं काय, जसं की मग याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये लिहू शकता की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारचे 4 वर्ण हे उत्तरवैदिक काळात दिसून येतात. ऋग्वेदाचं टेक्स्ट आहे ते म्हणजे पुरुष सूक्त. त्या पुरुष सूक्त जे 10वं मंडल आहे त्यामध्ये या ठिकाणी ब्रह्माच्या शरीरातून हे 4 वर्ण उदयास आले अशा पद्धतीने सांगितलेली आहे माहिती, है ना. दुसरा काय बदल आहे तर या कालखंडामध्ये तुम्हाला आश्रम व्यवस्था या ठिकाणी पाहायला भेटते. बघा, आश्रम व्यवस्था या ठिकाणी इथं पाहायला मिळते. बघा, मग यामध्ये तुम्ही म्हणू शकता की उत्तरवैदिक काळामध्ये आश्रम व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली. मग त्यामध्ये तुम्ही ब्रह्मचर्य, त्याचबरोबर गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि त्याचबरोबर संन्यस्त आश्रम, तर हे या ठिकाणी बदल या काळामध्ये इथे या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. ठीक आहे. त्याचबरोबर तिसरा महत्वाचा बदल काय तर तो म्हणजे सामाजिक बदलांमध्ये स्त्री जीवन जे आहे तर त्या स्त्री जीवनामध्ये काय बदल झाले, आहे ना. तर सामाजिक बदलामध्ये स्त्रियांचं जीवन जे होतं तर त्या स्त्रियांच्या जीवनामध्ये काय बदल झाले. तर जसं की तुम्ही इथं म्हणू शकता की या कालखंडामध्ये स्त्रियांवर विविध सामाजिक बंधनं आणली. जसं की या कालखंडामध्ये स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला, तिच्यावर उपनयन संस्कार विधीचा अधिकार या ठिकाणी समाप्त या ठिकाणी झाला. या काळामध्ये स्त्रीला कमी वयामध्ये असतानाच या ठिकाणी विवाह तिचे केले जाऊ लागले. बालविवाह जो आहे तर तो बालविवाह या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाला. नियोग प्रथा होती बघा, नियोग प्रथा. तर ती नियोग प्रथा या काळामध्ये म्हणजे स्त्रीला दुसरा विवाह करण्याचा जो अधिकार होता तर ती नियोग प्रथा जी आहे ती या कालखंडामध्ये काय झाली तर ती नियोग प्रथा या कालखंडामध्ये बंद पडलेली आहे, अशा प्रकारची माहिती मिळते. याचबरोबर अजून काय बरं तर या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आणि त्याचबरोबर या ठिकाणी कर्मकांड जे आहे तर ते अंधश्रद्धा आणि कर्मकांड या ठिकाणी वाढीस लागलं, है ना. म्हणजे यामध्ये तुम्ही म्हणू शकता की मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने यज्ञविधी होत होते. यज्ञविधीमध्ये प्राण्यांची हत्या ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली जात होती आणि त्याचबरोबर या ठिकाणी इथं मोठ्या प्रमाणात पुरोहित वर्ग जो आहे तर त्या पुरोहित वर्गाचं स्तोम मोठ्या प्रमाणावर वाजलेला आहे आणि म्हणून मग इथं मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांड या ठिकाणी दिसून येतात.
आता बघा इथं जर सामाजिक बदलांमध्ये जर आपण गेलो तर खूप सारी अशी लिस्टच तुम्हाला देता येईल, म्हणजे खूप सारे लिस्ट तुम्हाला देता येईल. जसं की पितृसत्ताक व्यवस्था या ठिकाणी इथं एस्टॅब्लिश या ठिकाणी झाली, शूद्रांना अधिकार या ठिकाणी नाकारला गेला. तर खूप मोठी लिस्ट देता येईल, पण आपल्याला 150 शब्दांची मर्यादा आहे आणि त्यामुळे ती मर्यादा आपल्याला पाळायची आहे. मग ठीक आहे, सामाजिक बदलांमध्ये हे 4 महत्वाचे बदल लिहिले इकडं आणि आर्थिक बदलांमध्ये 4 लिहिले तरी तुमच्या या ठिकाणी भागून जाणार आहे. मग आता सामाजिक बदलांमध्ये 4 लिहा किंवा 5 लिहा, ठीक आहे. याच्यामध्ये अजून कुठला तुम्हाला ऍड करायचा असेल तर तो तुम्ही या ठिकाणी इथं ऍड करू शकता. जसं की आपण इथं 5वा एक ऍड करू, ते म्हणजे राजतंत्रामध्ये बदल झालेला आहे ना, राजतंत्र विकसित या ठिकाणी झालं. मग यामध्ये इथं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की राजा जो होता, राजाचं कर्तव्य काय बनलं, जमिनीचं संरक्षण या ठिकाणी करणं. तर अशा प्रकारचं राजतंत्रामध्ये बदल झाला. प्रशासन व्यवस्था इथे या ठिकाणी आली आहे ना, तर ते तुम्ही या ठिकाणी सामाजिक बदलांमध्ये इथे या ठिकाणी मांडू शकता. आता सामाजिक बदल झाल्यानंतर मग आता आपल्याला आर्थिक बदल जो आहे तर तो आर्थिक बदल इथे या ठिकाणी मांडावा लागेल. मग आर्थिक बदल काय झाला तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. मग आता सरळ सरळ इथे या ठिकाणी तुम्ही टायटल या ठिकाणी द्या की या काळामध्ये काय आर्थिक बदल या ठिकाणी झाला. मग एक आर्थिक बदल जर आपण पाहिला तर सर्वात महत्वाचा बदल जो आहे तर या काळामध्ये लोह तंत्रज्ञान जो आहे तर ते लोह तंत्रज्ञानाचा विकास इथे या ठिकाणी झाला. आता हा आर्थिक बदल म्हणून मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मग याच्यामध्ये बघा, इतिहासाचा पेपर लिहित असताना कधी पण तुम्ही या ठिकाणी काय करायचं, एखादा जर का ऐतिहासिक पुरावा द्यायची जर संधी मिळाली तर ती सोडायची नाही. लक्षात घ्या, ऐतिहासिक पुरावा खूप महत्वाचा आहे. मग यामध्ये तुम्ही म्हणू शकता या काळामध्ये लोह तंत्रज्ञान विकसित झालं. मग यजुर्वेदामध्ये आणि सामवेदामध्ये या ठिकाणी लोखंडाला या ठिकाणी लोखंड जो आहे त्याला कृष्ण अयस या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं. ठीक आहे ना, कृष्ण अयस म्हणून यजुर्वेदामध्ये लोखंडाला संबोधलं गेलं. मग या काळामध्ये लोह तंत्रज्ञान निर्माण झालं, त्यामुळं काय लोखंडाची हत्यारं बनवली गेली, लोखंडाची या ठिकाणी नांगर या ठिकाणी बनवलं गेलं. तर हे एक त्यामुळं या काळामध्ये शेतीचा विकास या ठिकाणी होतो आणि त्याचबरोबर काय राजतंत्र जे आहे लोखंडाच्या हत्यारामुळे राजतंत्र पण या काळात विकसित या ठिकाणी होतं. तर हा एक आर्थिक बदल आपल्याला पाहायला भेटतो. दुसरं महत्वाचं काय आर्थिक बदलामध्ये तर जमीन जी आहे तर त्या जमिनीचं महत्व या ठिकाणी वाढले. बघा है ना, जमिनीचं महत्व या काळामध्ये वाढलं. मग इथं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की या काळामध्ये जमीन जी आहे तर त्या जमिनीचं महत्व या ठिकाणी वाढतंय, कारण मानवी जीवन या ठिकाणी स्थिर बनलेलं आहे, लोक शेती करू लागलेले आहे आणि म्हणून राजाचं कर्तव्य या ठिकाणी जमिनीचं संरक्षण करणं असं या ठिकाणी बनलं. मग राजाला इथे या ठिकाणी काय म्हटलं गेलं तर राजाला इथे या ठिकाणी भूपाल म्हणून या ठिकाणी संबोधण्यात आलं किंवा भूपती म्हणून संबोधण्यात आलं. तर हा एक महत्वाचा बदल या ठिकाणी दिसून येतो. तिसरा महत्वाचा बदल काय आहे तर या काळामध्ये आपल्याला व्यापार या ठिकाणी पाहायला भेटतोय ना. उत्तर वैदिक काळामध्ये काय आर्थिक बदल तर तो व्यापारामध्ये बदल पाहायला भेटतो. वैदिक काळामध्ये असं काही तुम्हाला चलन व्यवस्था दिसली नाही, मात्र या काळामध्ये व्यापार या ठिकाणी दिसून येतो. मग व्यापारामध्ये तुम्ही या ठिकाणी काय म्हणू शकता की या काळामध्ये या ठिकाणी निष्क, कारशापण है ना, तर यांसारखे जे आहे ते या ठिकाणी कॉइन्स या ठिकाणी निर्माण या ठिकाणी झालेले आहेत है ना. शेतीचं अतिरिक्त उत्पन्न या ठिकाणी विकण्यासाठी या ठिकाणी वैश्य हा एक नवा व्यापारी वर्ग हा तुम्हाला उत्तर वैदिक काळामध्ये या ठिकाणी दिसून येतो. तर हा पण एक चलन व्यवस्था या काळामध्ये या ठिकाणी स्थापित झाली. तर हा एक महत्वाचा बदल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि याचबरोबर आर्थिक बदलांमध्ये सर्वात महत्वाचा काय तर तो या काळामध्ये कर प्रणाली या ठिकाणी निर्माण झाली. बघा, कर प्रणाली है ना, कर प्रणाली देखील या ठिकाणी निर्माण झाली. पूर्वी होता का वैदिक काळामध्ये टॅक्सेशन सिस्टीम आहे की नाही, तर वैदिक काळामध्ये टॅक्सेशन सिस्टीम नव्हती, तर ती उत्तर वैदिक काळामध्ये तुम्हाला पाहायला भेटती. मग इथं तुम्ही कर प्रणालीमध्ये एखादा संदर्भ या ठिकाणी देता आला तर तो खूप बेस्ट या ठिकाणी राहील. मग काय या काळामध्ये भागदूत नावाचा कार्यकर्ता दिसतो. बघा, भागदूत आहे ना, राज्यसेवा पूर्व परीक्षेला याच्यावर प्रश्न आला होता बघा, भागदूत. तर भागदूतचं उदाहरण तुम्ही या ठिकाणी द्या. या काळामध्ये भागदूत जो होता हा कर जमा करणारा अधिकारी होता. तो या ठिकाणी व्यापारी लोकांकडून या ठिकाणी टॅक्स वसूल या ठिकाणी करण्याचं काम हे या काळामध्ये करताना या ठिकाणी दिसून येतं. मग या कर प्रणालीच्या माध्यमातून एक प्रशासन व्यवस्था ही देखील या उत्तर वैदिक कालखंडामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर अशा प्रकारचे 4 सामाजिक बदल आणि 4 आर्थिक बदल तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचे आहेत. ठीक आहे ना. मग या सामाजिक आणि आर्थिक बदलानंतर मग पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं 16 महाजनपद आणि मग त्या काळामध्ये आपल्याला दिसतं ते म्हणजे बौद्ध आणि जैन धर्माचा उगम इथं पाहायला भेटतं. आता ते काय लिहायची गरज नाही, कारण प्रश्न विचारलाय की तो प्रश्न आहे फक्त सामाजिक आणि आर्थिक बदलाचा. सामाजिक आणि आर्थिक बदल या ठिकाणी तो लिहायचा आहे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये आणि समाज व्यवस्थेमध्ये जे बदल झाले ते अधोरेखित इथे या ठिकाणी करायचं आहे.
आता या प्रश्नामध्ये मग तुम्हाला निष्कर्षामध्ये किंवा कन्क्लुजनमध्ये या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे. मग त्याच्यामध्ये असं म्हणा, आणि हा तर एकदम कॉमन आहे बघा, म्हणजे काही सुचलं नाही, जर समजा आपल्याला उत्तराच्या शेवटी काय लिहायचं हे सुचलं नाही तर सरळ म्हणायचं अशा प्रकारे. तर हा मुद्दा टाकून द्यायचा की अशा प्रकारे वैदिक काळातून उत्तर वैदिक काळामध्ये सामाजिक आणि आर्थिक बदल झालेले दिसून येतात. हा कॉमन आहे, हा घटक कन्क्लुजनला सर्वांसाठी कॉमन. बिलकुल थापा मारायला तरी चालेल, अशा प्रकारचा थापा मारायचा, परंतु सुरुवातीला थापा नका मारू. सुरुवातीला थोडंसं तुम्ही म्हणजे एक सुज्ञ व्यक्ती आहात, अभ्यासू व्यक्ती आहात असं इम्प्रेशन पडलं पाहिजे, म्हणून इंट्रोडक्शन भारी करा. बघा जनरली काय होतं, पेपर चेक करताना इंट्रोडक्शन चेक केले जाते, आणि इंट्रोडक्शन चेक केल्यानंतर म्हणजे कशी स्टाईल येते बघा. अरे मी पण स्वतः या ठिकाणी विद्यापीठांमध्ये पेपर चेक केलेले आहेत. ठीक आहे, मग काय करतात जनरली विद्यार्थ्याचं इंट्रोडक्शन बघतात. इंट्रोडक्शन 4 ओळी वाचायला कोणाला अवघड नाही, तर ते 4 ओळी वाचलं जातात, आणि त्याच्यानंतर हे टायटल बघितलं जातं, आणि मग या टायटलमध्ये हे मुद्दे बघितले जातात. चातुर्वर्ण व्यवस्था, आश्रम व्यवस्था लिहिली, आणि स्त्री जीवन लिहिलं, अंधश्रद्धा कर्मकांड, राजतंत्र लिहिलेलं आहे. चला हे सामाजिक बदल आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे ना. त्यानंतर दुसरं मग दुसरं काय लिहिलं, आर्थिक बदल. तर सामाजिक पण लिहिले, आर्थिक पण लिहिले, मग याला मार्क देऊन टाका, असा कार्यक्रम आहे. जर समजा या प्रश्नाला 10 प्रश्न 10 मार्क जर असतील तर असं लिहिलं तर 8 मार्क पडतील, आणि 8 मार्क म्हणजे खूप बेस्ट लिहिलेलं आहे, एक्सलंट लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. तर असा प्रयत्न करा. हिस्ट्री सारखा सोपा सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. यापूर्वी आपण काय म्हणायचो, हिस्ट्रीचा अभ्यास नाही केला तरी चालेल. का बरं? कारण सोपं आहे. इतिहासाचा म्हणजे काही पण प्रश्न आले तरी आपण लिहू शकतो, 4 पर्याय होते. आता 4 पर्याय नाही आहेत, परंतु तुम्हाला यामध्ये मार्क मिळवता येऊ शकतात, आणि हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. एकदा का जर तुम्ही तिची हिस्ट्रीची थीम डोक्यामध्ये आणलीत आणि तुम्हाला सगळी क्रोनॉलॉजी कळाली, एन्शंट पासनं तर आपल्या मॉडर्न इंडियापर्यंत सगळी क्रोनॉलॉजी कळाली ना, तर हा प्रश्न किंवा या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करणं काही अवघड नाही. फक्त नवीन पार्ट आहे तो आर्ट अँड कल्चरचा आणि भक्ती चळवळीचा. तिथं फक्त तुम्हाला थोडीशी या ठिकाणी मेहनत या ठिकाणी घ्यावी लागेल, कारण तो कंटेंट तुमच्याकडे नाही, लक्षात घ्या. तो कंटेंट उचलायचा आणि तुमच्या भाषेमध्ये जेवढं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहिता येईल तेवढं या ठिकाणी चांगलं आहे. अगदी कधीच कोणाच्याही क्लासच्या नोट्स वाचू नका, किंवा त्या पाठ करू नका. वाचू नका इन द सेन्स पाठ करू नका. गुगलवर काय माहिती दिलेली आहे ती चेक करायला पण जाऊ नका. याचं कारण काय आहे की तुम्ही गुगल पाहता, आयोग पण गुगल पाहणार आहे, आणि मग तुमचा जो प्रश्न आहे गुगलच्या टाईपमध्ये तुम्ही लिहिला की ते आयोगाला लगेच कळणार आहे की याने गुगलवरनं कॉपी पेस्ट केली. म्हणजे आयोगाला इथं काय पाहिजे, तुमचं स्वतःचं काय आहे लिखाणामध्ये, तुमचं स्वतःचं काय ओपिनियन आहे, काय मत आहे. ठीक आहे ना. तर हे तिथं या ठिकाणी विचारलं जाणार आहे, आणि काही प्रश्न हे तुमची मतं मांडा अशा स्वरूपातील पण असणार आहे. मग तिथं तुमचं मत मांडायचं म्हणजे त्याला आधार दिला पाहिजे. ठीक आहे ना. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की काय तुम्हाला वाटतं, सिंधू संस्कृती चांगली होती की आर्य संस्कृती चांगली होती, असा जर समजा प्रश्न तुम्हाला विचारला आणि तुमचं मत मांडा असं विचारलं, तर तुम्ही तुमचं मत नाही मांडायचं, तर इतिहासकारांचं मत काय आहे ते धरून तुम्ही मांडलं पाहिजे, लक्षात घ्या. किंवा असा एक प्रश्न येतो एन्शंट इंडियामध्ये खास करून की काय तुम्हाला वाटतं का की भारताचा प्राचीन काळामध्ये गुप्त कालखंड हे सुवर्णयुग होतं, तुमचं मत मांडा. असा जेव्हा प्रश्न येतो, सुवर्णयुग होता असा प्रश्न जेव्हा येतो, तेव्हा तुम्हाला असं काही विद्यार्थी करतात, माझ्या मते, तर तसलं काय करायचं नाही, माझ्या मते की हे सुवर्णयुग होतं असं नाही. ठीक आहे. तर इतिहासकार जे आहेत त्यांचे दाखले तुम्हाला द्यायचे आहेत, आणि त्यांचे दाखले देऊन तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीचा आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. तर तो प्रश्न तुम्ही लिहून लवकरात लवकर पाठवून द्या. ठीक आहे. थांबू आपण. थँक्यू.